श्रीवास्तव और पातुरकर का कहना, आंदोलन असंवैधानिक। आगे आए श्रमिक। रेमंड यूको डेनिम प्राइवेट लिमिटेड के श्रमिकों द्वारा यवतमाल के आजाद मैदान में शुरू किए गए आमरण अनशन से औद्योगिक क्षेत्र में हलचल मच गई है। इस बीच कंपनी प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर अपनी भूमिका स्पष्ट की और आंदोलन को अवैध करार दिया। चर्चा से ही निकलेगा हल, इसी से होगा कामगारों का समाधान। हिंदी मराठी सिटी न्यूज के मुख्य संपादक युवराज के साथ चर्चा के दौरान कंपनी के प्रमुख चंद्रशेखर पातुरकर और नितिन श्रीवास्तव ने स्पष्ट किया कि विवाद का समाधान केवल बातचीत से ही संभव है। पातुरकर ने कहा कि श्रमिकों को काम पर वापस और प्रबंधन के साथ सीधी चर्चा करनी चाहिए। यदि श्रमिक सीधे आने में संकोच कर रहे हैं तो उन्हें जिलाधिकारी के माध्यम से अपनी बात रखनी चाहिए। बिना संवाद के कोई भी बीच का रास्ता नहीं है। नितिन श्रीवास्तव ने कंपनी की वित्तीय स्थिति पर चिंता व्यक्त करते हुए कहा कि इस हड़ताल के कारण कंपनी को प्रतिदिन 40 लाख से 50 लाख रुपए का नुकसान हो रहा है। दी कि यदि अंतर्राष्ट्रीय स्तर पर ऑर्डर समय पर पूरे नहीं हुए और माल नहीं उठाया गया तो कंपनी बंद होने की नौबत आ सकती है, जिसका असर सभी पर पड़ेगा। जब मामला पहले से ही न्यायालय में विचारा तो इस तरह का आंदोलन करना कानून का उल्लंघन है। इस अवैध हड़ताल कंपनी को नुकसान झेलना पड़ रहा है। जे वर्कर आहेत त्या वर्करचं एक म्हणणं आहे की आमचे जे 9 लोक आहेत ज्यांना तुम्ही सस्पेंड केलेलं आहे त्यांना सुद्धा कामावर घेण्यात यावं। याविषयी मी तुम्हाला हे सांगू शकतो की त्यांनी चर्चेसाठी आले तर आपण तोडगा काढता येऊ शकतो कोणत्या याच्यातून, पण ते चर्चेलाच यायला तयार नाही तर आपण तोडगा कसा काढणार? तर चर्चेसाठी त्यांच्याकडून कोण यायला तुमची अपेक्षा आहे? कोण यायला पाहिजे? ते त्यांनी मेन अध्यक्ष यायला पाहिजे का त्यांचं कोणी आहे येण्यासाठी? नाही, काय झालं की 2 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलवली होती। त्या मीटिंग मध्ये ते गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर पण तिथे गेलेले होते, त्यांनी त्यांना पत्र पण दिलं होतं, पण त्यांच्यापैकी कोणीच आलं नाही। त्यांच्यापैकी ते युनियन वाले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते पण येऊ शकतात किंवा आम कामगार 2-4 लोकांची कमिटी बनवून ते पाठवू शकतात आपल्याकडे, आपण चर्चा करू। त्यांचं असं मत आलेलं आहे की बरेचसे की बा आता आम्ही एवढे जण सगळे जण जमलेलो आहोत, तर आमच्या ह्याच्यातनी अशी गलतफहमी नाही झाली पाहिजे की हा गेला तो गेला तर मग त्यांचं तिकडेच काहीतरी डिस्कशन झालं म्हणून जर त्यांचा जर एखादा कर्मचारी एक तर त्यांचं जर कंपनी तर्फे जर कोणी गेलं तर आम्हाला खूप आनंद होणार बा। नाही, पण मला हे म्हणायचं आहे की त्यांनी आमच्यासमोर 1 to 1 न येताना त्यांना जर का असं वाटत असेल तर त्यांनी कलेक्टर साहेबांसमोर यायला पाहिजे। कलेक्टर साहेब आहेत, गव्हर्नमेंट अथॉरिटी तिथं बसलेली राहील, लेबर डिपार्टमेंटचे लोक राहतील, त्यांच्यासोबत आपण तोडगा काढू बसून। सर आयुक्तांनी काही निर्देश वगैरे तुम्हाला दिले असेल का? नाही, आयुक्तांनी सुद्धा मदत केली तोडगा काढण्यासाठी। ते दररोज तिथं जाऊन भेट देतात आहे, त्यांना समजवतात आहे, पण त्यांच्याकडून इकडे चर्चेला यायला कोणी तयारच नाही आहे। आणि जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत कोंडी फुटणार कशी? डेनिम इको कंपनीचे मेन हेड नितिनजी श्रीवास्तव सोबत आहेत। आपण नितिनजी श्रीवास्तव यांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे का इंटरनॅशनल लेवलमध्ये सर याचा या स्ट्राईकचा किती फरक पडणार आहे आणि आपली कंपनी बंद असल्यामुळे डेलीचं काय नुकसान होत है? ये आपने मराठी में पूछा लेकिन मैं हिंदी में आपको जवाब देता हूँ और बहुत इम्पोर्टेंट और बहुत महत्वपूर्ण सवाल पूछा है एकदम आज की समय के हिसाब से। 2 सवाल हैं आपके इसमें। एक तो जो इंटरनेशनल कस्टमर का मैं आपको बताऊं कि कुछ ऑर्डर कैंसिल होना शुरू हो गए हैं और ये अगर चलते रहा तो ये कैंसिलेशन बढ़ते जाएगा। तो आज जो मैंने आपको बताया कि हम 28-24 लाख बना रहे हैं, ये फिर 18 एक ज़माना था हम 14 लाख पे आ गए थे, फिर से हम 14 लाख पे चले जाएंगे और अगर ऐसा हुआ तो ये कंपनी फिर शायद कभी उठ ही नहीं पाएगी। इंटरनेशनल कस्टमर अगर हमसे कट हो गए और उन्होंने दूसरे ग्राहक ढूंढ लिए तो आप ये समझ लो कि फिर ख़त्म। और रही बात दूसरे सवाल की, तो करीब करीब हम 40 से 50 लाख रोज का नुकसान कर रहे हैं ये स्ट्राइक की वजह से। चंद्रशेखर पातुरकर, हेड HR, रेमंड यूको डेनिम यवतमाळ। कामगारांचा जो संप सुरू आहे तो वेतनवाढीसाठी सुरू आहे आणि आम्ही आमच्याकडनं 5,000चा प्रत्यक्ष आणि 923 अप्रत्यक्ष असा 5,923 रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे, जो त्यांना अमान्य आहे। पण आमची कंपनीची फायनान्शियल कंडिशन्स इतकी खराब असून सुद्धा आम्ही इतक्या मोठ्या याचा दिलेला आहे, याचा आर्थिक बोजा
आम्ही सहन करू शकत नाही आहे सध्या. तरी पण आम्ही आउट ऑफ वे जाऊन यांना हे केलेलं आहे. प्रकरण वेतनविषयक प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय यवतमाळ येथे प्रलंबित आहे. असं असताना सुद्धा आम्ही कोणत्याही प्रकारचं आमच्यावर बंधन नाही की आम्ही कोणत्याही युनियनशी चर्चा करावी. पण ते आम्ही सगळं बाजूला ठेवून आम्ही युनियनशी चर्चा करून आम्ही हा एक प्रस्ताव दिलेला आहे. तो माझा सर्व कामगार बांधवांना निवेदन आहे की त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारावा आणि ताबडतोब कामावर रुजू व्हावं आणि या कंपनीला सुरळीत रूपाने चालू ठेवावं. ये जो स्ट्राइक चल रही है, उपोषण चल रहा है, ये पहली चीज़ तो मैं चाहता हूँ कि ये ख़त्म होना चाहिए जल्दी से जल्दी। और मैं इसमें आपको ये बताना चाहता हूँ कि जो हमारी स्थिति है, फाइनेंशियल कंडीशन, वो बहुत ही 280 करोड़ रुपए हमारा पिछले 5 साल का नुकसान है और इस साल करीब-करीब 70 करोड़ का नुकसान होने वाला है। उसके बावजूद भी हमने 5,000 रुपए का प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष 5,923 रुपए का करार करने का मंजूर किया है। पहले हम टप्पे में कम कर रहे थे, लेकिन लोगों के रोष को देखते हुए, हमारी ताकत नहीं होते हुए भी हमने टप्पा ऐसा कर दिया कि 2,500 का पहला टप्पा कर दिया, ये 5,000 में से। तो अप्रत्यक्ष पकड़ के करीब-करीब 2,700 का पड़ेगा। फिर डीए भी हर 6 महीने में जो बढ़ता है 200, 300, 500 रुपए, वो भी बाढ़ होगी। ये सब करते हुए मैं अपने भाइयों से ये निवेदन करना चाहता हूँ कि ये कंपनी की फाइनेंशियल स्थिति को समझते हुए और इस चीज़ को एक्सेप्ट करते हुए जल्दी से जल्दी चालू करें।